कर्जत चिकनपाडा येथे तिघांची हत्या। महिला आणि मुलाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात तर तरुणाचा मृतदेह घरात सापडला। तरुणाच्या भावाला पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले। घर नावावर करत नसल्याने या तिघांना मारले। रुपेश वेहले यांची तक्रार। विवाहित महिला 7 महिन्यांची गरोदर। कर्जत तालुक्यातील चिकनपाडा या गावाच्या बाहेर असलेल्या पोशीरपाडा येथे तिघांची हत्या करण्यात आली आहे। पती पत्नी आणि एक लहान मुलाचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित म्हणून मयत तरुणाच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे। तर विवाहित महिला ही 7 महिन्यांची गरोदर असून त्या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत। दरम्यान घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचे खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे। नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर चिकनपाडा हे मुस्लिम बहुल गाव असून या गावाला लागून पोशीरपाडा ही हिंदूंची वस्ती लहानशी आहे। त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी कळंबजवळील बोरगाव येथील जैतू पाटील यांनी जमीन खरेदी केली होती आणि त्या ठिकाणी घर बांधून ते कुटुंब राहू लागले। जैतू पाटील यांच्या मदन आणि हनुमंत या दोन्ही मुलांची लग्न देखील चिकनपाडामधील पोशीरपाडा येथील घरी झाली आहेत। 13 वर्षापूर्वी जैतू पाटील यांच्या मोठ्या मुलाचे मदन पाटील याचे लग्न झाल्यानंतर जैतू पाटील हे आपल्या पत्नीसह बोरगाव येथे राहायला गेले। त्यामुळे या घरात मदन तसेच त्याची पत्नी, मुलगा आणि भाऊ हनुमंत जैतू पाटील असे कुटुंब राहत होते। हनुमंत हा गवंडी काम करायचा तर मदन पाटील याची पत्नी अनिशा या तेथे आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करत होत्या। जैतू पाटील यांनी बांधलेले घर हे मदन जैतू पाटील यांचे नावे होते। त्यामुळे वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी हनुमंत हा आपला भाऊ मदन सोबत सातत्याने वाद घालत होता। यावर्षी त्यांच्या घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते। मात्र हनुमंत जैतू पाटील यांनी आपल्या पत्नीला माहेरी बढवळ येथे पाठवून दिले होते। 7 सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे। सकाळी 10 वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात विवेक मदन पाटील या 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला। स्थानिकांनी त्यानंतर त्या मुलाच्या आईबाबाची चौकशी करण्यास सुरुवात केली। त्याच नाल्यात अनिशा मदन पाटील यांचाही मृतदेह आढळून आला। त्यानंतर ग्रामस्थांनी या कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली। घरी गेल्यावर सर्वांना धक्का बसला आणि घरात मदन जैतू पाटील याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। तोपर्यंत नेरळ पोलीस तेथे पोहोचले होते। घटनास्थळी काही वेळाने उपअधीक्षक धुळदेव टेले हे देखील पोहोचले। सर्व 3ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा तपास नेरळ पोलीस करत आहेत। नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी त्या घरातील 4था सदस्य असलेल्या हनुमंत जैतू पाटील या संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या घटनेने कर्जत तालुका हादरला असून याच पोशीरपाड्यामध्ये 8 वर्षापूर्वी कर्जत येथील तरुणाचा खून अनैतिक संबंधातून झाला होता आणि आजच्या घटनेने त्या खुनाच्या प्रकरणालाही पुन्हा उजाळा मिळाला आहे। महामुंबईसह जगदीश भोईर, नेरळ।